या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट घेऊन आणि ह्याचे जे काम आहे दोन भागामध्ये होत आहे, पूर्व आणि पश्चिम। पश्चिमेकडील काम खूप वेगाने सुरू आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की W5चं काम जे आहे 2 महिन्यामध्ये खूप काही बदल झालेला आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेला आहे। आज आपण W4 पॅकेजचं काम आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि W4 पॅकेजचा एंड पॉईंट आपण एंड टू स्टार्ट अशा पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, कारण की सूर्य अशा पद्धतीनं फोकस आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आपण काय की पॅकेजच्या एंड पासून व्हिडिओला सुरुवात करत आहोत। मागील व्हिडिओ सुद्धा आपण पॅकेजच्या एंड पासून सुरुवात केला होता आणि पॅकेजचं जे W4 पॅकेजचं जे स्टार्टिंग पॉईंट होतं त्याला जाऊ द्या एकदा, त्या ठिकाणून आपण काय केलं होतं की व्हिडिओला एंड केला होता आणि त्याच पॉईंटला आता आपण उभे आहोत। हा पॉईंट इथं आहे पहा की इथून पुढे GR इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे। 55+500 पासून ते 64+800 या दिशेला आपण हा वायडक्टची सुरुवात होताना पाहायला मिळेल। हा म्हणजे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। पॅकेज W5चं काम मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता इथून हाच पॉईंट जो आहे तो एंड पॉईंट आहे पॅकेज 4चा आणि स्टार्टिंग पॉईंट आहे पॅकेज W5चा। तर इकडल्या दिशेला आपल्याला हा या रिंग रोडचा सर्वात लॉंगेस्ट टनल पाहायला मिळणार आहे। तो व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत, ड्रोन शॉट्स पण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच्या या शहराचा बहुचर्चित असलेला रिंग रोड 169 किलोमीटर लांबीच्या या रिंग रोडचे 2 भागामध्ये काम विभागले आहे। एक म्हणजे पूर्वेकडील भाग व दुसरा पश्चिमेकडील भाग। 103 किलोमीटर लांबीच्या पूर्वेकडील भागाचे E1 ते E7 अशा 7 पॅकेजमध्ये काम सुरू असून 66 किलोमीटर लांबीचा पश्चिमेकडील भागाचे W1 ते W5 अशा 5 पॅकेजमध्ये काम सुरू आहे आणि 12 पॅकेज मधील हे काम विविध कंपन्यांना कुठल्या पॅकेज मधले काम दिले आहे हे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो। तर आज आपण या रिंग रोड वरील वेस्ट पार्ट मधील सर्वात कमी अंतर असलेल्या म्हणजेच 7.5 किलोमीटर लांबीच्या या पॅकेज W4 चे काम पाहणार आहोत। नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीच्या अंडर असलेले हे काम आजच्या डेटला जवळपास 35% पूर्ण झाले आहे। या पॅकेज मध्ये केवळ 3 कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतील। एक म्हणजेच व्हेक्युलर अंडरपास, एक मायनर ब्रिज आणि या रिंग रोड वरील सर्वात लांब म्हणजे जवळपास 5870 मीटर जवळजवळ 6 किलोमीटर लांबीचा एक बोगदा होत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण या दिशेच्या पॅकेज W5 चे काम पाहिले आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, नक्की पहा। हा आहे कल्याण रहाटवाडे गावाच्या हद्दीतील पॅकेज W4 चा एंड पॉइंट। इथूनच स्टार्टिंग पॉइंट पर्यंत उलट दिशेने या पॅकेजचे काम आता आपण पाहणार आहोत। या पॅकेज मधला हा आहे एकमेव व्हेक्युलर अंडरपास ज्याच्या दोन्ही बाजूला वॉलचे काम पूर्ण झाले आहे।
इथून पुढे बोगद्यापर्यंत रोडचे बेसमेंट वर्क पूर्ण झालेले आहे. तर हा आहे 5870 मीटर लांबीचा पुणे रिंग रोडवरील सर्वात लांब बोगदा, ज्याचे दोन्ही बाजूने बोरिंगचे काम सुरू आहे. परंतु सध्या हा बोगदा दोन्ही साइडने थ्रू झालेला नाही आणि हा बोगदा कल्याण राहटवाडे या गावाच्या हद्दीमध्ये एंड होतो. तर मंडळी, नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीच्या अंडर हे W4 पॅकेजचं काम आणि तसेच W3 पॅकेजचं पण काम नवयुगा कंपनी करत आहे. टनल बनवण्यामध्ये त्यांचं जे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान त्यांच्याकडे किंवा इक्विपमेंट्स आहेत, तर खरंच महान म्हणजे ज्या कंपन्या आहेत देशामध्ये आपल्या, त्यापैकी नवयुगा एक आहे. जिथं बोगदा बनवायचा असेल तिथं नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा सध्याचा नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने लोणावळा खंडाळा घाटामध्ये बनवलेला आहे. आता हा पण 5 ते 5.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. तर हे काम सुरू आहे पा. या ठिकाणी फिनिशिंग देण्या अगोदर लोखंडी पट्ट्या मारलेले दिसत आहेत पाहे. हे पाहू शकतो आपण. आणि हा राईट साईडचा इकडून जाते वेळेस, आणि जर पॅकेजच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा लेफ्ट साईडचा टनेल आहे. पॅकेजच्या स्टार्टिंग पॉईंटपासून जर आलो आपण तर या बोगद्याचा एंड या ठिकाणी एंड पॉईंट आपल्याला पाहायला मिळेल. तो लेफ्ट साईडचा बोगदा आहे. टनल लेंथ या ठिकाणी दिलेले पहा, म्हणजे मीटरमध्ये दिलेले, म्हणजे 5 किलोमीटर 870 मीटर, म्हणजे जवळजवळ हा 6 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे पहा. याचे काम आता वेगाने सुरू आहे पहा. सध्याच्याला लाईट वगैरे लावलेले आहेत काम करण्याच्या दृष्टीने. एकंदरीत पाणी सध्याच्याला फिनिशिंगचं काम बाकी असल्याने पाणी पण आपल्याला पडताना पाहायला मिळेल. चला, एकंदरीत हे काम आपण आता पलीकडल्या दिशेने पाहूया. हा बोगदा कोंढाणा म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने अमर झालेल्या सिंहगड डोंगर रांगेला भेदून जात आहे. वरती नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीचे वर्कशॉप देखील आहे. आता इथून पुढे या बोगद्याचा स्टार्टिंग पॉईंट पाहण्याकरिता 25 ते 30 किलोमीटर अंतर प्रवास करून आपल्याला जायचे आहे. आता आपण आलेलो आहोत या पॅकेजच्या स्टार्टिंग पॉइंटला, म्हणजेच वर्दडे खामगाव गावाच्या हद्दीमध्ये. या बाजूला देखील या बोगद्याचे वेगाने काम सुरू आहे. इथून पुढे सुरू होते पॅकेज W3 चे काम. या पॅकेजमध्ये खडकवासला धरणावरील ब्रिजचे काम पाहायला मिळेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पॅकेजचे काम पाहणार आहोत. केवळ हे जर पॅकेज पाहिलं तर 7.5 किलोमीटर लांबीचं आहे. त्यामध्ये जवळजवळ 6 किलोमीटरचा बोगदा आहे आणि उर्वरित 1.5 किलोमीटरचं
जो भाग आहे, पोर्शन आहे, तो म्हणजे समोरील आणि त्या बाजूचा जो अप्रोच रोड आहे याचं काम आपण पाहू शकतो. त्याच्या पुढील पण काम पाहिलेलं आहे. तर एकंदरीत या पॅकेजमध्ये आपण काम जे आहे तर खूप वेगाने सुरू असलेलं पाहिलेलं आहे. फक्त दोन्ही साईडनं कनेक्ट व्हायचा बाकी असतं बोगदा आहे, परंतु दोन्ही साईडला जवळजवळ खूप काही काम झालेलं आहे या बोगद्याचं. चला तर मग या व्हिडिओमध्ये आता थांबणार आहोत आणि या दिशेला आता पुढील जे पॅकेज आहे W3 पॅकेज यावरती आता आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या पार्टमधलं काम पाहणार आहोत, घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तर लाईक जरूर करा. चॅनलला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.